नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की एक 8 वर्षाचा बालक संन्यास घेतो, एक तरुण संपूर्ण भारत पायी फिरतो आणि केवळ 32 वर्षांच्या आयुष्यात हजारो वर्षांचा आध्यात्मिक अंधकार दूर करतो. कोण होते ते? ते होते जगद्गुरू श्री आदी शंकराचार्य. इसवी सन 8व्या शतकात केरळमधील कालडी या पवित्र गावात शिवगुरू आणि आर्यंबा यांच्या घरी एक तेजस्वी बालक जन्माला आले. त्यांचे नाव होते शंकर. असे सांगितले जाते की त्यांच्या आई वडिलांनी भगवान शिवाची प्रार्थना केली होती आणि त्या प्रार्थनेला उत्तर किंवा प्रसाद म्हणून भगवान शंकरांचा जन्म झाला. लहानपणापासूनच शंकर अतिशय बुद्धिमान होते. 3 वर्षात संस्कृत, 5 वर्षात वेद आणि 8 वर्षात सर्व शास्त्रांचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. पण त्यांचे ध्येय केवळ विद्वत्ता नव्हते, तर त्यांना सत्य शोधायचे होते. एक दिवस नदीत स्नान करत असताना अचानक एक मगर त्यांच्या पायाला धरते. त्या क्षणी शंकर आपल्या आईला म्हणतात, आई, मला संन्यास घ्यायची परवानगी दे, नाहीतर मी या शरीरातून मुक्त नाही होणार. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण ती होकार देते आणि जसे ती संमती देते ती मगर लगेच त्यांना सोडते. हा प्रसंग केवळ चमत्कार नाही, तर तो दर्शवतो की शंकरांचे जीवन आधीच एका महान ध्येयासाठी ठरलेले होते. एकदा शंकर नर्मदा नदीच्या तीरावर पोहोचतात आणि त्यांना त्यांचे गुरु भेटतात, गोविंद भगवतपाद. गुरु त्यांना विचारतात, तू कोण आहेस? आणि शंकर उत्तर देतात, मी म्हणजे शरीर नाही, मन नाही, मी शुद्ध चैतन्य आहे. त्यांचे हे उत्तर ऐकून गुरु त्यांना स्वीकारतात. इथेच त्यांनी अद्वैत वेदांताचे सखोल ज्ञान प्राप्त केले. ज्ञान घेऊन ते थांबले नाहीत, ते निघाले संपूर्ण भारताला जागवण्यासाठी. काशी, प्रयाग, बद्रीनाथ, कांची, संपूर्ण भारत त्यांनी पायी फिरला. अनेक विद्वानांशी त्यांनी चर्चा केली. त्यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे मंडन मिश्र यांच्याशी झालेला वादविवाद. हा वाद केवळ तर्काचा नव्हता, तर तो सत्याचा शोध होता. मंडन मिश्रा पराभूत झाले, पण शंकरांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले आणि तेच पुढे सुरेश्वराचार्य झाले. शंकराचार्यांनी भारतामध्ये 4 दिशांना 4 मठ स्थापन केले: शृंगेरी, द्वारका, पुरी आणि ज्योतिर्मठ. यातून त्यांनी संपूर्ण भारताला एका आध्यात्मिक सूत्रात बांधले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यातले महत्त्वाचे म्हणजे विवेक चूडामणी, उपनिषद भाष्य, गीता भाष्य. पण एक विशेष गोष्ट आहे, त्यांचे लेखन म्हणजे केवळ तत्त्वज्ञान नव्हते, तर ते भक्तीने भरलेले होते. शंकराचार्य एकदा पंढरपूरला गेले भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी. त्या क्षणी त्यांनी पाहिलेले की विटेवर उभा असलेला विठ्ठल, हात कमरेवरती, भक्तांची वाट पाहणारा. त्या दर्शनाने ते इतके भावविभोर झाले की त्यांच्या अंतःकरणातून एक स्तोत्र प्रकट झाले. त्याचे नाव पांडुरंगाष्टक. महायोग पीठे तटे भीमरथ्या. हे स्तोत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते शंकरांच्या अंतःकरणातील भक्तीचे दर्शन आहे. इथे आपण पाहतो, अद्वैत वेदांत सांगणारा आचार्य विठ्ठलाच्या चरणी पूर्णपणे लीन होतो, भक्तिमय होतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की शंकराचार्य किंवा त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान म्हणजे फक्त ज्ञानमार्ग, पण ते चुकीचं आहे. त्यांनी भजगोविंदमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की गोविंदाचे भजन करा, फक्त संस्कृत भाषा, व्याकरण ह्याच्या मागे लागू नका. जर तुम्ही गोविंदाचं भजन केलं तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. यातून ते सांगतात की ज्ञान आणि भक्ती हे परस्पर विरोधी नाहीत, तर ते एकमेकांना पूरक आहेत. गौडीय वैष्णव संप्रदाय जो श्री चैतन्य महाप्रभूंनी दिला, त्यामध्ये सांगितलंय अचिंत्य भेदाभेद, म्हणजे जीव आणि भगवान हे एक आहेत आणि तसेच वेगळे देखील आहेत. आणि ह्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शंकराचार्यांनी अद्वैतवाद सांगून लोकांना भौतिकतेतून बाहेर काढलं आणि पुढे भक्ती मार्गासाठी तयार केलं. गौडीय परंपरेनुसार शंकराचार्य हे दस्तूर खुद्द भगवान शिवांचे अवतार होते, ज्यांनी आपल्या वेदांचे रक्षण केले. आजच्या जीवनामध्ये शंकराचार्य आपल्याला काय शिकवतात किंवा आपण आज त्यांच्याकडून काय बोध घेऊ शकतो? नंबर 1, सत्याचा शोध घ्या. फक्त बाह्य गोष्टींमध्ये अडकून राहू नका, अंतर्मनामध्ये डोकावून पहा. नंबर 2, ज्ञान आणि भक्ती यांचा समतोल ठेवा. फक्त माहिती नाही, तर भावना देखील आवश्यक आहे. नंबर 3, अहंकार सोडा.
इतके महान असूनही शंकराचार्य अतिशय नम्र होते. नंबर 4, भगवंतांशी नाते जोडा. विठ्ठल असो, कृष्ण असो, विष्णू असो, त्यांना प्रेमाने भजा. नंबर 5, नियमित साधना करा. दररोज थोडा वेळ जप, वाचन, ध्यान यासाठी वेळ द्या. फक्त 32 वर्षांचे आयुष्य, पण हजारो वर्षांचा प्रभाव. शंकराचार्यांनी आपल्याला केवळ विचार दिले नाहीत, तर एक मार्ग दिला, सत्याचा, ज्ञानाचा आणि भक्तीचा. आणि कदाचित आजही तेच आपल्याला हाक देत आहेत. भज गोविंदम, भज गोविंदम. श्री आदि शंकराचार्यांना कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.